हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर ज्यांनी ज्यांनी मला नवीन सबस्क्राईब जोडलेले आहेत आणि जे नवीन पुढे होणार आहेत त्यांचे पहिल्यांदा मी आभार व्यक्त करते. थँक्यू सो मच. चॅनलवर असंच प्रेम करत राहा आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तर हे तुम्हाला JCP दिसत असेल, खड्डा हा खिडकीतूनच मी शूटिंग केलेलं आहे. कारण आणि हा जुना म्हणजे 1 महिन्यापूर्वीचं हे काम चालू होतं, एप्रिल मेमध्ये. आता आहे सप्टेंबर. तर इकडे मी आल्यापासून पाहते इथेच बाप्पाचं आगमन म्हणजे बसायचं जागा होती. तर तिथे आता आम्ही पाण्याची टाकी बनवलेली आहे सोसायटींनी एकमताने. कारण बिल्डिंगचं काम कलरिंग वगैरे केलं तर पाण्यासाठी पण एक्स्ट्रा मग नियोजन होतं. तर त्यासाठी हे बनवलं. खड्डा वगैरे खोदतायत. तर तुम्ही लाईव्हला पण जॉईन होत होता तेव्हा पाहत असाल काम कसं चालू होतं हे. आणि महिनाभर हे खड्डाच खोदत होते. तुम्हाला मी त्या वेळेला अपडेट लाईव्हद्वारे दिलेली आहे. शॉर्ट्स पण पाठवलेत पहा. तर खिडक्यांना हे कलर खांब काढत होते, कलर दिलेले भिंतींना. तर ही माणसं अशी उन्हातान्हाची अशी काम करत होती पहा सगळी. तर खिडकीतून मी जेवढं होईल तेवढं शूटिंग घेतलं आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करते. कारण लाईव्हद्वारे तुम्हाला मी दाखवत होते सगळे अपडेट. तर व्हिडिओ पण मी असे छोटे छोटे खिडकीतून केले होते की आपल्या मेमरी म्हणजे सेव्ह राहील की कसं बिल्डिंगचं काम चालू होतं. ही बिल्डिंगची बॅक साईड आहे. इकडे पार्किंग असते, इथं भिंत बनवली आहे आणि आता इकडेच बाप्पा आम्ही बसवणार आहोत. कारण अजून ते काम पूर्ण नाही झालेलं बिल्डिंगचं वरून, म्हणजे टाकीच्या वरती तिथे बाप्पामध्येच बसवतात. तर घरामधले मी थोडेसे झाडं लावत होते अशी. म्हणजे बिल्डिंगचंच हे होतं की तर सगळ्यांनी झाडं जर लावली तर त्याचं पाणी भिंतीवर येतं. मग भिंतीची काळजी घ्यायची आपलं काम आहे. पाणी मातीचं येऊ नये, गंज वगैरे होतो आणि लाल लाल भिंत होती ना. तर ते लोक बोलले झाडं पण कमी करा, खाली आणून ठेवा सगळ्यांनी आणि कमी घरातच इंडोर प्लॅन्ट लावा. तशी सूचना दिल्यामुळं काय झालं, मी तर भरपूर अशी झाडं कमी पण केले, कुंड्या वगैरे काढल्या होत्या आम्ही बाहेरच. पण काही झाडं नाही हे करतायत आपल्याला. तर तुळस वगैरे तर मला खूप आवडतेच. ह्याच्यामध्ये गावावरून मी आणली होती तुळस आणि हे माझं पिंपळाचं झाड होतं. तर आता खत वगैरे मी घेऊन आलेली आणि आता ते सगळं काम करत बसले घरामध्ये. मिस्टर पण ऑफिसला गेलेले, मुलं ऑफिसला. मग अशी कामामध्ये मी वेळ घालवायची. घरातली साफसफाई वगैरे तुम्ही पाहिली असेल, सोफा क्लिनिंग कसा करते मी सगळा. आणि ही माती पिंपळाचं झाड होतं त्याच्यामुळं ते सगळं मी दांडी काढणं, खूप कडक झालेली माती. तर मग ती सगळी खाली करून घेते कुंडी आणि मनी प्लांट त्यामध्ये लावणार आहोत. तर मनी प्लांटचे काय आहे माहिती आहे का उपयोग? घरामध्ये एकदम असं जी हीट असते ना, भरपूर हीट, ती कमी होण्यास मदत होते. म्हणून मनी प्लांट लावायचा. आणि मनी प्लांटची पण एक कहाणी आहे, मी तुम्हाला सांगेल लाईव्हमध्ये बसून. तुम्ही लाईव्हला पण येत जा. कारण लाईव्हला आपल्याला समोरासमोर बोलता येतं.
आता व्हिडिओमध्ये मी कसं जेवढं आहे तेवढंच दाखवते तुम्हाला. तर हे मनी प्लांट मला औरंगाबादवरून मिळालं होतं. औरंगाबादच्या आम्ही घरी राहायला होतो. तर मिस्टरांच्या कॉलनीतलेच होते, जोडीवालेच असे यांचे मित्र. आणि मी सांगेल तुम्हाला लाईव्हमध्ये. आता ते मनी प्लांट मी अजून व्यवस्थित जपून ठेवले, त्याला व्यवस्थित वाढ होते त्याची, करते वेगवेगळ्या पद्धतीत. आणि ते मला साथ पण देते पहा अजूनपर्यंत. म्हणजे झाड आपली सोबत कधीच सोडत नाही. माणसं एक वेळेस येतात, निघून जातात, पण झाड आपल्या सोबतच राहत असतं, हे मला या व्हिडिओद्वारे सांगायचं आहे. आणि मला खूप झाडांवर प्रेम असतं, कारण ते वाढ होते ते पाहायला खूप आवडते मला त्या झाडांची. रोज नवीन दिवस वाटतो झाडामुळं. कारण ते बघा, प्रकाश, पाणी, त्यांचं अन्न तेच बनवतात आणि स्वतः स्वयंभू असतात ते. आपल्याला तरी कष्ट करायला लागतात, भागदौड करावी लागते, आणि आनंद पण देतात ते झाडं पहा. असं आपण काय करतो, कष्टच करत राहतो, आनंद द्यायचं विसरून जातो. म्हणून माणसाने पण नेहमी आनंदी राहायला पाहिजे, आनंद एकमेकांना दिला पाहिजे, वाटला पाहिजे. झाडांकडे बघून तुम्हाला वाटतच असेल, मला तर खूप वाटतं झाडांना असं हे करताना. तर मी काही एवढी झाडं नाही ठेवलेली, फुलांची वगैरे मला आवड आहे, गुलाब वगैरे. पण ते आता इकडे कसं, आता त्यांनी इंडोर प्लांटच ठेवायला सांगितले जास्त करून. खिडकीमध्ये पसारा पण नाही करायचा. आणि आता मला होत पण नाही, घरातली कामं केल्यावर पूर्ण वेळ झाडांकडं, गार्डनिंगला द्यायला पण होत नाही. त्याच्यामुळं मी थोडीच झाडं ठेवलेत, मोजकी. मनी प्लांट, तुळस आणि लेमन ग्रास पण होता गवतीच्या, पण तो पण मी आता हे केला. जास्वंद होती, पुन्हा सदाफुली पण होती शेजारच्यांनी दिलेली. हे खजूरचं झाड आहे, ते बी टाकली आणि आलं. खजूर किती कडक असतं बी, पण त्याचं पण रोप आलेलं आहे. आणि सगळीकडे तुम्हाला हा मनी प्लांट मोठा झालेला किचनमध्ये दाखवेल मी. पाणी घालूया आता. खत पण दिलेलं आहे, कारण आपल्याला कसं अन्न लागतं तसं त्यांना पण खताची गरज असते. सूर्यप्रकाश तर असतो त्यांना मिळत, त्यातूनच ते अन्न तयार करतात, पाणी आणि सूर्यप्रकाश. माती हा त्यांना आधार असतो. तर इथे पहा, आता तर बिना मातीचे आमच्या शेजाऱ्यांनी आणलेले प्लांट्स आहेत ना, बिना मातीचेच आहेत. तर ते पण मी तुम्हाला एकदा शेअर करेल, त्यांनी कसे प्लांट लावलेले आहेत. त्यांच्याकडं पण अशा भरपूर कुंड्या होत्या, पण आता त्यांनी कमी केल्या आणि इंडोर प्लांट कसे विकत घेतलेले आहेत तो मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल. त्यांच्या घरी जाऊन बनवेल आणि तुम्हाला शेअर करेल की इंडोर प्लांट कसे असतात. तर अशी माझी झाली. हे मी शॉर्ट बनवलेला टाकलेला तुम्हाला.
इथे बघा प्रणितने मला पाठवलेलं, मम्मी आता तू झोप आरामात AC मध्ये. पण आता इकडे आम्ही आलो, लेन्स कार्डमध्ये आलेलो, कारण व्हिडिओ आता काम वाढल्यामुळं माझ्या डोळ्यांचा पण थोडासा पुढे पण लागणारच. ते आताच आपण घेतलेलं अलर्ट राहिलेलं. सन गॉगल लावते मी, पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, बसल्यावर गॉगल लावलेला असतो. बाहेरचा लाईट जास्त येतो डोळ्यावरती. तर आता हा प्रॉपर आपलं वाचन वगैरे एडिटिंगसाठी करत असते व्हिडिओचं, त्याच्यामुळं असं चेकअप करावे लागतात डोळे, ती साईज नंबर वगैरे. तर मला जवळचाच होता, लांबचा व्यवस्थित आहे, फक्त जवळून मोबाईल वगैरे बघत असल्यामुळं डोळ्याचा नंबर जवळचाच आला माझा. तर त्यांनी असं चेकअप करून घेतला नंबर वगैरे आणि नंतर बनवून दिला आम्हाला. तरी पण मी लगेच नाही घेतला, हे जूनमध्ये चेकअप केलं. दोघांचे पण केले, मिस्टरांचं पण केलं आणि माझं पण केलं. असे डोळे चेकअप करावे लागतात. आता आपलं खाली चंद्रासारखा आहे का स्क्रीन आहे ग्लास, ते जे तुम्ही यूज करताय. हे बघा असं काय केलंय आता त्यांनी. काम चालू आहे आणि हा माणूस मोबाईलमध्ये कामगार आणि हे पण सुपरवायझर. तो आता उठून बसवलाय त्याला या टोपीवाल्या माणसाने. खायला पण आणलंय त्यांनी वडेपाव आणि तो मोबाईल मध्येच आहे बघा अजून. एक जण बघा असा माल आणून देतो, तिथून ओततात आणि मग ते लोक टाकतात. हे बघा हे अशी घेऊन येतात माल. आलाच घेऊन हा दुसरी गाडी. आता हे किती वाजेपर्यंत आहे काय माहिती. असं करत आणलं बघा त्यांनी. आता बाहेर कसे येणार हे लोक परत, मला हेच पडलंय. हे बघा पहिलं ऑन केलं तेव्हा 24 वर होतं. आता मी असं मीडियम, म्हणजे फॅन कसा आपण बारीक करतो तशा प्रकारे मला पाहिजे होतं. मग आता तुम्ही बोलला 26 वर, तर 26 वरच ठेवलेलं आहे.